ऑन रेकॉर्ड पत्रकारांनी विचारल्यानंतर म्हणजे फोन करून विचारल्यानंतर प्रवीण दरेकर म्हणतात असं काही घडलंच नाही, पोलीसमध्येही गेलो नाही, पण त्याचे व्हिडिओ व्हायरल झाले. आणि हे आता एकीकडे पक्षामध्ये आवाज उठवणारे नेते आहेत, एकनाथ शिंदेच्या पक्षांतर्गत आवाज उठवणारे, दुसरीकडे एकनाथ शिंदे सेनेची बाजू मांडणारेही नेते आहेत. त्यामुळे ते जर वेळ आली किंवा तसं जर गरज भासली तर उद्धव ठाकरेंना सुद्धा भेटेल. तर ते उद्धव ठाकरेंना भेटेल असं का म्हणतात? कारण मांजे राऊतांनी आरोप केले, तर मी उद्धव ठाकरेंना जाऊन माझी बाजू समजावून सांगेन असं असं आहे, असं असं आहे, त्यांना हा आरोप करू नका. तर नेमकं काय अर्थाने म्हणलेत हे इतकं सांगणं सोपं नाहीये. त्यांनी ते गुलदस्ते. मंडळी नमस्कार. महाराष्ट्र मल्टीमीडिया कम्युनिकेशन्स अर्थात MMC न्यूज नेटवर्कच्या वर्तमानच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी मिलिंद लिमये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. गेल्या आठवड्यामध्ये ज्या घटना घडल्या म्हणजे हा आजचा शेवटचा दिवस आहे आणि सरत्या आठवड्यामध्ये ज्या काही सगळ्या घटना घडल्या या घटनांचा परामर्श आपण या आजच्या एपिसोडमध्ये घेणार आहोत. घटना बऱ्याच घडल्या, घटना राज्यस्तरावरच्या घडल्या, घटना स्थानिक स्तरावरच्या घडल्या. राज्यस्तरावरच्या घटना काय घडल्या तर राष्ट्रवादी काँग्रेस जो शरद पवार यांनी स्थापन केलेला होता त्यांची ताकद आता शरद पवारांची क्षीण झालेली असताना अजित पवारांची ताकद मोठी वाढलेली असताना दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटांनी आपला रौप्य महोत्सव साजरा केला. त्याच्यामध्ये काय घटना घडल्या, काय वक्तव्य झाली याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत. त्याचबरोबर एकीकडे ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याची चर्चा सुरू असतानाच राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली एका तारांकित हॉटेलमध्ये. काय नेमकं घडतं याच्या मागे? दुसरी घटना ही आहे. आणि तिसरी घटना अर्थात स्थानिक स्तरावरची आहे, ती मुंबईच्या स्तरावरची आहे किंवा औरंगाबाद आणि मुंबई किंवा संभाजीनगर आणि मुंबई असं म्हणता येईल. संभाजीनगरचे शिवसेनेचे मंत्री म्हणजे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी एक वक्तव्य केलं की उद्धव ठाकरेंनी मला भेटायला बोलवलं तर मी त्यांना भेटायला जाऊ शकतो. या विधानाचा अर्थ काय निघतो, कशा करता त्यांनी हे वक्तव्य केलं? आणि दुसरा विषय, मुंबईमध्ये महापालिकेच्या निवडणुका तोंडावरती आलेल्या असताना भाजपातील गटबाजी उघडकीला आलेली दिसते. काल तर मंत्री आशिष शेलार यांच्या समोर 2 गटांमध्ये चक्क हाणामारी झाली, त्याचे व्हिडिओ देखील व्हायरल झालेले आहेत. हे 2 छोटे विषय आहेत, मात्र तरी सुद्धा घडलेल्या घटना आहेत त्याच्यावरती भाष्य करणं आवश्यक आहे. त्यासाठी आपण हे सगळे विषय आज चर्चेला घेतले आहेत आणि त्यासाठी अर्थातच नेहमीप्रमाणे माझ्यासोबत आहेत वरिष्ठ पत्रकार शैलेंद्र परांजपे. शैलेंद्र नमस्कार. नमस्कार. शैलेंद्र, विषयाची सुरुवात आपण छोट्या घटनांपासून करूया. म्हणजे घटना जरी छोट्या असल्या त्या कदाचित उग्र स्वरूप नंतर धारण करू शकतात, परंतु आत्ताच्याकडे त्या घटना छोट्या आहेत. एक विषय आहे मुंबईतली, दुसरी आहे छत्रपती संभाजीनगर मधली. मुंबईतली घटना जी आहे ती मंत्री आशिष शेलार हे एका ठिकाणी भेट करण्याकरता गेले होते, तिथल्या रहिवाशांच्या समस्या ऐकण्याकरता गेले होते. त्यांच्या समोर भाजपाचे 2 गट एकमेकांना भिडले, चक्क हाणामारी केली त्यांनी आणि त्यांना सावरता पोलिसांना मध्यस्थी करावी लागली, पोलिसांना मध्ये यावं लागलं. एका कार्यकर्त्याला तर अटक पण करण्यात आलेली आहे. काय नेमकं घडतंय भाजपामध्ये? काय नेमका विषय ओढतोय? तुम्हाला काय वाटतं की निवडणुका जशा जवळ येतील तसा हा प्रकार फक्त भाजपातच घडणार आहे का सर्वपक्षीय घडणार आहे? नाही, आज हे निश्चित आहे की आता निवडणुका ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आहेत त्या पावसाळ्यानंतर होणार आहेत. पण त्याच्या तयारीसाठी, कारण आज विधानसभेच्या निवडणुका लगेच होणार नाहीत, लोकसभेच्या लगेच होणार नाहीत, पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार म्हटल्यानंतर आपल्याला माहिती आहे की आशिष शेलार हे भारतीय जनता पक्षाने 2017ची महापालिका निवडणूक, कारण यापूर्वी महापालिकेची 17ला निवडणूक झाली, त्याच्यानंतर झालेली नाही. आणि महापालिका निवडणुकांमध्ये सुद्धा मुंबई महापालिकेचं स्थान खूप महत्वाचं आहे. म्हणजे भारतीय जनता पक्षासाठी येणं केन प्रकारेनं उद्धव ठाकरेंकडनं मुंबईची महापालिका जिंकून घेणं, सत्ता हिसकावून घेणं हे महत्वाचं आहे. त्या दृष्टीने आशिष शेलार हे मंत्री असले तरी सुद्धा त्यांचा मुंबईत संपर्क प्रचंड आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेची निवडणूक शहराची लढली, अध्यक्ष देखील आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे जबाबदारी होती आणि आताही ते प्रमुख भूमिका बजावणार महापालिका निवडणुकीच्या पातळीवर, हे निश्चित मुंबईच्या साठी तरी. आणि त्यामुळे ते गेलेले असताना प्रवीण दरेकर आणि त्यांचे एक विरोधक यांची कुरबुड झाली, मग धक्काबुक्की झाली, धक्काबुक्कीतनं मारहाणीपर्यंत मजल गेली. आता ऑन रेकॉर्ड पत्रकारांनी विचारल्यानंतर म्हणजे फोन करून विचारल्यानंतर प्रवीण दरेकर म्हणतात असं काही घडलंच नाही, पोलीसमध्येही गेलो नाही, पण त्याचे व्हिडिओ व्हायरल झाले. आणि हे आता म्हणजे व्हिडिओ व्हायरल होणार, लोक मारामाऱ्या करताना दिसणार, एकमेकाला आईमाईवरनं शिव्या देताना दिसणार आणि नंतर नेते म्हणणार नाही नाही काहीच नाही काहीच नाही. म्हणजे गंगाधर गाडगिळांचं जे कथा होती, चोरी झालीच नाही, मधू शांतपणे झोप बाबा, काहीच झालेलं नाहीये, तसं हे नेते नंतर सांगतील. त्या पद्धतीने याही प्रकरणामध्ये प्रवीण दरेकर किंवा लोक सांगतात की काही घडलेलं नाहीये.
पण मारामारी झाली का झाली. आणि ही ज्या वेळेला ती निवडणूक दिसलीच. जवळ येईल त्यावेळेला ही अगदी मोठ्या प्रमाणावर होईल, अगदी गळे कापूस स्पर्धा म्हणतो त्या पातळीपर्यंत होईल. आणि त्याची म्हणजे पडसाद त्याची जी आहेत तशी जसजसा हा पावसाळा संपत जाईल तसे हे प्रकार अनेक ठिकाणी होताना आपल्याला दिसतील. म्हणजे अधिकृत कंप्लेंट होणं, अटक होणं, कारवाई होणं, न्यायालयापर्यंत जाणं हे पुढचा भाग आहे. पण कुरबुरी होणं, स्थानिक पातळीवरची वैमनस्य निर्माण होणं, त्यातनं पुढे काही अगदी मोठे हल्ले होणं, या सगळे प्रकार आपल्याला निवडणूक जवळ येईल तसे बघायला मिळतील आणि सगळ्या पक्षात बघायला मिळतील. निश्चितपणे जसजसे हे प्रकार वाढत असतील तसं तसं आपण त्याच्यावर चर्चा करूया. सध्या तुर्तास आपण विषय थांबवून आपण जाऊया छत्रपती संभाजीनगर मधल्या एका विषयासंदर्भामध्ये. छत्रपती संभाजीनगर मधले प्रवक्ते असणारे एकेकाळचे शिवसेनेच्या शिंदे गटाचे आता मंत्री झालेले आहेत संजय शिरसाट. ते काहीसे फटकळ देखील आहेत बोलताना, त्यांच्या बोलण्यातून ते जाणवतं. त्यांच्या मुलाच्या संदर्भामध्ये दोन गोष्टी प्रकर्षाने समोर आल्या होत्या. एक हॉटेल प्रकरण होतं, लिलावात घेतलेलं त्यांनी एका भागीदारी कंपनीमध्ये. आणि दुसरा विषय MIDC मध्ये जागेच्या संदर्भामधलं होतं. हे दोन्ही प्रकार त्यांच्यावरती शेकलेले आहेत किंवा त्यांच्या अंगाशी येत आहेत असं दिसतं आहे. एकंदरीत प्रत्यक्ष ते खरे असतील खोटे असतील ते कालांतराने सिद्ध होईल, परंतु आरोप मात्र जोरदार झालेले त्यांच्यावरती. अशा परिस्थितीमध्ये संजय शिरसाटांनी एक विधान केलं. माध्यमांशी बोलताना म्हणाले की कोणी कोणाकडेही जाऊ शकतो, कोणी कोणालाही भेटू शकतो. उद्या जर उद्धव ठाकरेंनी मला बोलवलं तर मी त्यांना भेटायला जाऊ शकतो, पण त्याचा राजकीय अर्थ घेऊ नका. संजय शिरसाटांनी नेमकं काय म्हणायचंय? दोन गोष्टी अशा आहेत की ते जे हॉटेलची जमीन थ्रो अवे प्राइस मध्ये किंवा अतिशय कवडीमोल भावात ते विकलं गेलं, ते खरेदी करणारे शिरसाट आहेत किंवा त्यांचे जे संबंधित लोक आहेत. तसं जर असेल तर त्याच्यावर प्रश्नचिन्ह संजय राऊतांनी उपस्थित केलं होतं. आपल्याला माहित आहे की रोज सकाळी संजय राऊत बोलतात आणि त्यातनं देशभर बातम्या होतात. आणि ते पत्रकार आहेत, संपादक आहेत आणि खासदारही आहेत आणि ते शिवसेनेचे नेतेही आहेत. त्यामुळे त्यांचं एक कामच आहे की एकनाथ शिंदेच्या गटातल्या कोणा व्यक्तीविरुद्ध काय असेल आणि ते बोलले त्यात काय वावगं नाही. पण तसं झालेलं असल्यामुळे आता परिस्थिती अशी आहे की शिरसाट एकीकडे पक्षामध्ये आवाज उठवणारे नेते आहेत, एकनाथ शिंदेच्या पक्षांतर्गत आवाज उठवणारे. दुसरीकडे एकनाथ शिंदे सेनेची बाजू मांडणारेही नेते आहेत. त्यामुळे ते जर वेळ आली किंवा तसं जर गरज भासली तर उद्धव ठाकरेंना सुद्धा भेटेल. तर ते उद्धव ठाकरेंना भेटेल असं का म्हणतात? कारण माध्यमांतून सगळीकडे बातम्या काय आल्या, त्यांच्या या मुलाचं सिद्धांताचं जे प्रकरण आहे आणि जमिनीचं जे हॉटेलच्या खरेदीचं प्रकरण आहे, ही दोन्ही त्यांच्या अंगाशी येतात का? मग माध्यमातून ज्या बातम्या आल्या, स्पेक्युलेशन म्हणजे एक संभाव्यता व्यक्त केली गेली की शिरसाट अडचणीत. म्हणजे जर आता काही लोक आधी एकनाथ शिंदेचे मागच्या मंत्रिमंडळातले जे ते मुख्यमंत्री असतानाचे आता नाही मंत्रिमंडळात, ते नाराज असतील. तसंच शिरसाट उद्या गच्छंती झाली मंत्रिमंडळात की बाबा हे अनटेनेबल आहे, मला यंदा काही आता नाही ठेवता येणार, असं जर फडणवीस म्हणले एकनाथ शिंदेना, मंत्रिमंडळाची प्रतिमा मलिन होती किंवा असं काही झालं तर काढायची वेळ येईल का? तर आपल्याला हे काढलं जाऊ नये किंवा कारवाई होऊ नये यासाठीच एक प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मी वेळ पडली तर उद्धव ठाकरेंना भेटू शकतो असं ते म्हणलेत का? म्हणजे मी प्रसंगी उद्धव ठाकरेंकडे जायचा विचार करू शकतो परत स्वद्रोही, असं त्यांना इंडिकेट करायचंय का? हा एक यक्ष प्रश्न आहे. दुसरा प्रश्न काय आहे, संजय राऊतांनी आरोप केलेत तर मी उद्धव ठाकरेंना जाऊन माझी बाजू समजावून सांगेन असं असं आहे, असं असं त्यांना हा आरोप करू नका. तर नेमकं काय अर्थाने म्हणलेत हे इतकं सांगणं सोपं नाहीये. त्यांनी ते गुलदस्त्यात ठेवलं कारण त्या पद्धतीने ते पत्रकारांशी बोलताना बोललेत. पण क्रक्स ऑफ द मॅटर काय आहे तर शिरसाट अडचणीत आहेत आणि त्यातनं त्यांना बाहेर यायचंय हे निश्चित. फक्त अशा प्रकारचे आरोप किंवा मागासचं अंतर्गत भांडण भाजपतलं आहे हे सगळ्या पक्षांमध्ये दिसेल असे आरोप अनेक नेत्यांवर होतील आणि ते देखील आपल्या पक्षाला सुद्धा थोडंसं वेटीला धरायला विरोधकांकडे जाऊ का तिकडे, तिकीट देता का जाऊ तिकडे, तिकीट देता का जाऊ तिकडे, ह्या धमक्या अनेक नेते देतील. मंत्रिपदावरून काढता का मग जातो तिकडे असेही देतील. तर हे वेगवेगळ्या प्रकारची सत्तेची बार्गेन्स जी आहेत ती आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकापर्यंत मोठ्या प्रमाणात दिसतील. अनेकांची अनेक प्रकरणं बाहेर येतील, अनेकांचे रुसवेफुगे मारामाऱ्या अंतर्गत कलह हे पुढचे 2-3 महिने माध्यमांना खाद्य आहे नक्की. निश्चितपणे संजय शिरसाट भविष्यामध्ये काय करतात, नजीकच्या भविष्यात काय करतात हे आपल्याला दिसेलच. आता उद्धव ठाकरेंचा विषय निघालाय तर 2 ठाकरे एकत्र येण्याच्या संदर्भामध्ये चर्चा मोठ्या प्रमाणावरती सुरू होती. आपण 2 एपिसोडमध्ये या विषयावर चर्चा केली. उद्धव ठाकरेंची सुरुवातीची अट अशी होती की तुम्ही त्यांना भेटायचं बंद करा, म्हणजे कोणाला, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना भेटायचं बंद करा, मग आपण याच्यावर चर्चा करू. नंतर ते नरमले आणि म्हणायला लागले की आता आम्ही चर्चा कशाला, आम्ही तुम्हाला थेट बातमीच देऊ असं माध्यमांना म्हणाले. उद्धव ठाकरेंची एकीकडे भाषा नरमाईची होत असताना राज ठाकरे मात्र
वेगळ्या पद्धतीच्या क्लुप्त्या खेळताना दिसत आहेत. एकीकडे एकीकरणाची भाषा होत असताना दुसरीकडे मात्र राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची कालच भेट झालेली आहे. काल परवा मला वाटतं दोन दिवसामध्येच भेट झाली त्यांची, आणि ती सुद्धा एका पंचतारांकित हॉटेलमध्ये झाली. म्हणजे त्यांच्या घरी पण नाही गेले, ना ते वर्षावरती गेले, ना हे शिवतीर्थावरती यांना भेटायला आले. हे भेटले वेगळ्याच ठिकाणी, आणि त्यांच्यात नेमकी काय चर्चा झाली हे अर्थातच बाहेर काय समजणार नाही आपल्याला, कारण ते जे समजेल ते खरं असेल असं पण काही नाही. परंतु राज ठाकरेंना नेमकं काय साधायचंय आणि देवेंद्र फडणवीसांना नेमकं याच्यामध्ये दुही आहे ती कायम ठेवण्यामध्ये रस आहे हे तर उघड आहे. परंतु अशा पद्धतीने त्यांनी भेटून नेमकं काय केलं असावं, आपल्याला साधारणपणे काय अंदाज बांधता येतील? तुम्हाला एक साधं उदाहरण देऊ का? आपल्याला हे सगळ्यांना माहिती आहे की एखाद्या गोष्टीत बिब्बा घालणं असं आपण म्हणतो, किंवा समजा दूध ओव्हर आलंय तापवलेलं आणि त्यात अर्धा लिंबू पिळलं तर फटकन ते फाटतं, अर्धा लिटर दूध असेल तर. नाही तेवढं पुरेसं आहे ते नासायला, एक थेंब सुद्धा पुरेसा असतो लिंबाचा. त्या पद्धतीने दोन ठाकरेंची एकत्र येण्याची चर्चा असताना, म्हणजे 1-1.5 आठवडा सगळ्या माध्यमांमध्ये दोन ठाकरे येणार, सदुनी टाळी ला हाक दिली, दादूने टाळी दिली, हे सगळं सांकेतिक भाषेतही झालं. आता सदू म्हणजे कोण, दादू म्हणजे कोण, हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. आता झालंय काय की याची सगळ्याची सुरुवात महेश मांजरेकरांच्या मुलाखतीपासून आली, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मी थोडी उजळणी म्हणून सांगतो, कारण पब्लिक मेमरी शॉर्ट असं म्हटलं जातं की लोकांना पटकन सगळं रिकलेक्ट करायची गरज नसते. म्हणून राज ठाकरेंची मुलाखत प्रसारित झाली गुढीपाडव्याच्या मेळाव्यानंतर, आधी घेतलेली मुलाखत. महेश मांजरेकर हे त्यांचे मित्र, चित्रपट दिग्दर्शक, अभिनेते, आणि त्या मुलाखतीत राज ठाकरे म्हणाले की महाराष्ट्राच्या हितापुढे आमच्यातले भांडणं किंवा मतभेद छोटे आहेत, म्हणजे ते बाजूला ठेवू महाराष्ट्राच्या हितासाठी. मग त्याच्यावर उद्धव ठाकरेंच्या सेनेकडनं सांगितलं गेलं की महाराष्ट्राच्या हितासाठी आदित्य ठाकरे म्हणाले कोणीही बरोबर येत असलं तरी घेऊ, म्हणजे राज ठाकरे येत असलं तर नाही, कोणी येत असलं तरी घेऊ. विशेष म्हणजे मागच्या आठवड्यातच, म्हणजे 13-14 जूनला, म्हणजे काल आज 2 दिवस राज ठाकरे, आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे यांचे वाढदिवस आहेत. त्या दोघांच्या वाढदिवसाचं कंबाईंड पोस्टर शिवसेना भवनच्या समोर लागलं की आदित्य यांचं अभिनंदन, राज यांचं अभिनंदन वाढदिवसाचं, आणि उद्धव ठाकरे सेनेचं खाली नाव होतं पदाधिकारी कोणीतरी. याचा अर्थ ते उद्धव ठाकरेंच्या मर्जीविना लागलेलं नाही. त्यातनं अर्थ असे काढले गेले, उद्धव ठाकरे तुम्ही म्हणालात तसं म्हणाले, आता बातमीच देतो, चर्चा कशाला, बातमीच देतो, ही बातमीच आहे असं वाटायला. हा, त्यामुळे ही बातमीच देतो याचा अर्थ बहुतेक आता एकत्र येणार की काय. दुसरीकडे संदीप देशपांडे किंवा अन्य काही अविनाश जाधव वगैरे नेते थोडीशी भाषा वेगळी वापरत होते की आम्ही 17ला महापालिकेच्या एकत्र सत्तेत येण्यासाठी तयार होतो, पण त्यांनी आमची मनसेचे नगरसेवक फोडले वगैरे वगैरे. थोडक्यात निसंदिग्धपणे राज ठाकरेंच्याकडनं युती करावी असं काही नव्हतं, आणि उद्धव ठाकरेंकडनं जास्ती उत्सुकता आहे की काय असं माध्यमात चित्र निर्माण झालं. त्यातनं आणखीन पुढे जाऊन देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे भेटले, ते बांद्राच्या बाजूला लास्ट लँड एंड्सला वगैरे भेटले, आणि लँड एंड्स ताजला, आणि तिथे भेटल्यानंतर त्यांची भेट काय झाली याच्यावर दोन्ही नेत्यांनी काहीच प्रकाश टाकलेला नाही, नंतर काही मीडियाशी बोललेले नाहीत. पण बातम्या ज्या आल्या त्यातनं असं दिसतंय की फडणवीस आणि राज ठाकरे भेटल्यामुळे उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र येण्याची जी चर्चा आहे तो फुगा फुटला, किंवा त्या दुधाला विरजण लागलं, किंवा त्याच्यात बिब्बा घातला गेला हे निश्चित. त्यामुळे ती चर्चा लगेच मागे पडली. आता असं म्हटलं जातंय की राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंशी एकीकडे कॉन्टॅक्ट निर्माण करतानाच ब्लॅकमेल करतील की काय, आणि जास्ती जागा एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्याकडनं पदरात पाडून घेतील का. त्याचं कारण असं की फडणवीस आणि राज ठाकरे भेटले, आणि त्याच वेळेला अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंट किंवा राज्य सरकारकडनं आता प्रभाग रचना अमुक तमुक याच्याविषयीचे कार्यक्रम जाहीर होत आहेत. दुसरीकडे असंही कळतंय की राज्य सरकार 2 टप्प्यात निवडणुका घ्यायचा प्रयत्न करणार आहे. म्हणजे कसा, तर स्थानिक स्वराज्य संस्थांपैकी नगर परिषदा, ग्रामपंचायत वगैरे खालच्या एकत्र, आणि महापालिकांच्या एकत्र, कारण महापालिकांवर फोकस असेल जास्ती, आणि महापालिका जास्तीत जास्त जिंकायच्या, त्यातही मुंबई महापालिका जिंकायची हा फोकस असेल. आणि त्यामुळे राज ठाकरेंची उपयुक्तता कुठे कुठे आहे, तर पुणे, मुंबई, नाशिक. आज पुण्यामध्ये शिवसेना तितकीशी नाही, मुंबईत राष्ट्रवादी, शरद पवार, अजित पवार दोन्ही तितकेसे नाही. हे लक्षात घेतलं तर एकनाथ शिंदेची ताकद जास्ती आहे, उद्धव ठाकरेंची आहे. त्याला चेकमेट करायला राज ठाकरेंचा काही वापर करता येईल का, त्यांना एकनाथ शिंदेच्या सत्तेतनं काही सत्ता देता येईल का, काही नगरसेवक देता येतील का, जेणेकरून उद्धव ठाकरेंचा पराभव सुनिश्चित होईल. ही चाचपणी कदाचित देवेंद्र फडणवीसांनी केली असावी असं त्या भेटीतनं वाटतं. अशा काही बातम्या आल्या की एकनाथ शिंदेची शिवसेना आणि राज ठाकरेंची मनसे यांनी एकत्रित निवडणूक लढवावी. एका वरिष्ठ भाजपा मंत्र्याशी बोलता, वरिष्ठ मंत्री नाही, एक नवीन मंत्री आहेत परंतु कॅबिनेट मंत्री आहेत ते,
त्यांच्याशी जेव्हा खासगीत बोलणं झालं होतं त्यावेळेला त्यांचं म्हणणं असं होतं की भाजपा स्वतंत्रपणे मुंबई महापालिका निवडणूक लढणार आहे, म्हणजे त्यांना कोणालाच बरोबर घ्यायचं नाही. अशा परिस्थितीमध्ये शिंदे सेना आणि राज ठाकरे हे एकत्र येऊन दुसरीकडे भाजपा आणि तिसरीकडे महाविकास आघाडी किंवा उद्धव ठाकरे आणि त्यांच्या संदर्भात जे आहेत ते अशा निवडणुकींचं काही आडाखे बांधले जातील की काय, अशा पद्धतीने एक स्पेक्युलेशन तयार होताना दिसत आहेत. काय म्हणणं आहे तुमचं? त्याच्यात अडचण अशी आहे, म्हणजे आपल्याला महाभारतातलं जसं जोड्या लावा होत्या ना, आपल्याला शाळेमध्ये सगळ्यांनाच जोड्या लावा असतात, जोड्या जुळवा. तसं महाभारतामध्ये अ, कर्ण जो आहे त्याला मारायला अर्जुनाची योजना आहे. मग त्याच्यानंतर भीम आणि दुर्योधन लढतील. तर कोण कोणाशी लढेल, म्हणजे नल नील आहेत त्यांच्याशी कोण लढेल, हनुमान कोणाशी लढेल, जांबुवंत कोणाशी लढेल. तर साधारण तुल्यबळ कोण कोण आहेत, म्हणजे जसं हिंदकेसरी गट, 82 किलो वजनी गट, 42 किलो वजनी गट जसे असतात, तसं राजकारणात सुद्धा कोण कोणाशी लढू शकतो आणि कोण कोणाला बरोबर घेऊ शकत नाही 100%. याची काही निकष आहेत आणि त्या लोकांची अडचणी पण आहेत राजकीय. जसं भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस हे राष्ट्रीय पक्ष आहेत आणि त्यामुळं ज्यांनी उत्तर भारतीयांना, विशेषतः बिहारी मुलांना इथे परीक्षेच्या वेळेला मारलं होतं रेल्वे भरतीच्या, त्या राष्ट्रीयकांना अलायन्स पार्टनर म्हणून बरोबर घेणं हे भाजप किंवा काँग्रेस यांना थोडं अवघड जातं. म्हणजे काँग्रेसने उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करून शिवसेनेसारख्या पक्षाशी अलायन्स केला तरीही काँग्रेसच्या सेक्युलरिझमवर फारसं प्रश्नचिन्ह निर्माण झालं नाही. शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केलं असं म्हणलं जातं, त्यांच्याबरोबर ते सत्तेत होते 2-2.5 वर्ष, पण तरी शरद पवारांचं सेक्युलरिझम पातळ झालं असं कोणी म्हणत नाही, कारण आपल्या डोक्यात नोशन्स आहेत की ते पक्के सेक्युलर आहेत अशा. हा एक प्रॉब्लेम आहे. तसं भारतीय जनता पक्ष हा शिवसेनेबरोबर होताच 25 वर्ष. आता त्यांना राज ठाकरेंना बरोबर घेण्याची अडचण असते, कारण तो मुंबईच्या निवडणुकीत उत्तर भारतीयांच्या विरुद्धचा चेहरा म्हणून राज ठाकरेंकडे पाहिलं जातं. ते आजही ओपनली मुंबईच्या स्थानिक नागरिकांबद्दल, त्यांच्या हिताबद्दल, उत्तर भारतीय येणाऱ्या लोंढ्यांबद्दल बोलतात आणि ते अडचणीचं भाजपवर होऊ शकतं. आणि बिहारची पण निवडणूक आहे, म्हणून एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे हे जर लढले तर त्यांचे इंटरेस्ट किंवा इथं संबंध हे प्रादेशिक पातळीवरचे आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे राज ठाकरे एकत्र लढले तर ते उद्धव सेनेला नामोहरम करू शकतात आणि भारतीय जनता पक्ष एकटा लढला तर त्यांनाही यश जास्ती मिळू शकतं. ही रणनीती त्यात असू शकते आणि त्या दृष्टीने या भेटीकडे बघायला पाहिजे असं मला वाटतं. निश्चितपणे राजकारणातला महत्वाचा दुसरा टप्पा आहे राज्याच्या दृष्टीने, तो आहे दोन राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटांमधला. 2 राष्ट्रवादी काँग्रेसचे गट झाले, एक गट सत्तेमध्ये आहे, एक विरोधामध्ये आहे, परंतु ते पुन्हा एकत्र येण्याची भाषा सुरू आहे, चर्चा सुरू आहे, त्यांच्या उलटसुलट स्टेटमेंट सुरू आहेत दोन्ही बाजूनी. या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटांनी आपला रौप्य महोत्सव साजरा केला, म्हणजे 25 वर्ष त्यांची पूर्ण झाली आणि 26वा वर्धापन दिन त्याने साजरा केला. अनेक विधानं झाली, शरद पवारांनी विधानं केली, सुप्रिया सुळेंनी विधानं केली, जयंत पाटलांनी विधानं केली. त्यातली काही प्रमुख या 3 विधानांबद्दल आपण सुरुवातीला बोलूया आणि मग अजित पवारांच्या राष्ट्रवादीबद्दल नंतर बोलूया. 3 विधानं काय झाली? एक तर विधान असं झालं, जयंत पाटील भाषणाला उभे राहिले, त्यांनी असं म्हटलं की आता माझ्यावरची जबाबदारी काढून घ्या, मला प्रदेशाध्यक्ष पदावरून मोकळं करा आणि नवीन रक्ताला संधी द्या किंवा नवीन व्यक्तीला, नवीन चेहरा समोर आणा, अशी त्यांनी विनंती शरद पवारांना थेट जाहीर सभेमधूनच केली. त्याच्यावरती मग आरडाओरडा झाला, मग त्यांनी त्यांना गप्प बसायला सांगितलं, नव्यानं संधी मिळू द्या असं सांगितलं. हे एक विधान झालं. दुसरं विधान, शरद पवार पुन्हा एकदा भाषणाला उभं राहिल्यानंतर पुन्हा पुन्हा ते तेच उदाहरणं देत आहेत जे पहिल्यापासून देत आहेत, ते की मी ज्यावेळेला पुलोदच्या सरकारमध्ये होतो त्यावेळेला, काँग्रेसमधून ज्यावेळेला बाहेर पडलो होतो त्यावेळेला माझ्याबरोबर अनेक निवडून आलेले आमदार फुटून दुसरीकडे गेले, परंतु मी काय हार मानली नाही आणि मी पुन्हा नव्याने पक्ष बांधणी सुरू केली आणि पुन्हा मी नव्याने पक्ष बांधला. वयाच्या 85व्या वर्षी ते असं पुन्हा एकदा म्हणताना दिसत आहेत. यातून कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण होईल का, हा दुसरा प्रश्न आहे. पहिला प्रश्न जयंत पाटलांचा, दुसरा प्रश्न शरद पवारांनी केलेल्या विधानामधून जोश निर्माण होण्याचा, आणि तिसरा कालच सुप्रिया सुळे असं म्हणाल्या की इनफॅक्ट आजच त्या सकाळी म्हणालेल्या आहेत, आज प्रसारमाध्यमांमधून ते जास्त प्रसारित होताना दिसत आहे, की पावसाळा आल्यानंतर छत्री घ्यायची का रेनकोट घ्यायचं हे आयत्या वेळेला मी ठरवी. ह्या विधानाचे, तिघांच्या विधानाचे नेमके काय काय अन्वयार्थ लागतात? जयंत पाटील जे आहेत ते 7 वर्ष प्रदेशाध्यक्ष पदावर आहेत राष्ट्रवादीच्या, आणि आता मध्यंतरी म्हणजे आता 30 जून पासून एक पावसाळी अधिवेशन होणार आहे. त्याच्या आधी जे अर्थसंकल्पीय अधिवेशन झालं या सरकारचं, अजित पवारांनी अर्थसंकल्प मांडला, त्या अधिवेशनाच्या दरम्यान आणि नंतरच्या काळात जयंत पाटील हे अजित पवारांना भेटले, त्याच्यानंतर फडणवीसांना भेटले, अशा प्रकारची चर्चा माध्यमातून झाली. आणि त्याचं मुख्य कारण असं
की राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट जो आहे त्याच्यातले बऱ्याचशा नेत्यांची इच्छा आहे की आपण सत्तेबरोबर जावं, भारतीय जनता पक्षाबरोबर जावं. आता भारतीय जनता पक्षाबरोबर जर शरद पवारांची राष्ट्रवादी आली तर अजित पवारांचं महत्व कमी होईल का, हा एक प्रश्न आहे. दुसरा प्रश्न असा की अजित पवार, एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांचं कॉम्बिनेशन असताना शरद पवार गटाची यांना गरज आहे का मुळात राज्यातल्या सत्तेसाठी, हा एक भाग. आणि तिसरा भाग असा की जयंत पाटील यांच्याविषयीची जी चर्चा झाली माध्यमातून, ते त्याच्यानंतर रोहित पवारांनाही खूप उत्साह आहे की आपण भाजपबरोबर जावं, सत्तेबरोबर जावं असं राष्ट्रवादीतलेच लोक सांगतात. तर हा जो रेटा आहे त्याच्यातनं शरद पवारांचं जे विधान आलं की जे थोडं संदिग्धता निर्माण करणार आहे की संसदेत विरोधी पक्षात बसायचं का सत्ताधारी बाकांवर, हे सुप्रिया सुळे ठरवतील. मग सुप्रिया सुळेंना विचारल्यावर त्यांनी सांगितलं की कार्यकर्त्यांशी बोलून याबद्दल ठरवलं जाईल. म्हणजे कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे, म्हणजे या पक्षामध्ये नेमकं कोण कोणाचं ऐकते हे कळत नाही. तरीही या सगळ्या प्रायव्हेट लिमिटेड पार्ट्या झाल्यामुळे शरद पवार ठरवतील ते अंतिम, हे उघड. आणि तेच आता झालं. जयंत पाटील म्हणाले की मी 7 वर्ष आहे तर आता नवीन रक्ताला संधी दिली पाहिजे, तरुण कार्यकर्त्याला अध्यक्ष केलं पाहिजे, कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत वगैरे वगैरे. त्याच्यावर शरद पवारांनी त्यांच्या भाषणात पूर्ण स्पष्टीकरण दिलं आणि ते म्हणाले की जयंतराव जरी म्हणले असले की मला आता 7 वर्ष झालेत आणि बदला, तरी सुद्धा त्यांना बदलता येणार नाही. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणजे महापालिकांच्या आणि खालच्या निवडणुका म्हणजे नगर परिषदा, ग्रामपंचायत या सगळ्या निवडणुका ज्या आहेत त्या जयंत पाटील हेच प्रदेशाध्यक्ष राहतील. याच्यामध्ये कुठेतरी शरद पवारांना एक लक्षात आलंय का की जयंत पाटील सोडून जाणार आहेत की काय, म्हणून मुद्दाम त्यांना ठेवलंय की काय, म्हणजे ते कारण मिळू नये, मला प्रदेशाध्यक्ष पदावरून काढलं की पक्ष बदलला असं होऊ नये, ही पण त्याच्यामध्ये खेळी असू शकते. तसं पवारांनी स्पष्ट केलं की जयंत पाटीलच अध्यक्ष राहतील, हे जयंत पाटलांच्या विधानाबद्दल. स्वतः शरद पवार जे सारखं सांगतायत की मी पुलोचं सरकार 78 साली बनवलं आणि 80 साली मी सत्तेत नव्हतो, तेव्हा माझे 50 आमदार निवडून आले, कारण इंदिरा गांधींनी त्यांचं राष्ट्रवादी राजवट लावून सरकार बरखास्त केलं, परत त्या 80 निवडून आलं, मग निवडणूक झाली महाराष्ट्रात आणि त्याच्यानंतर अंतुले मुख्यमंत्री झाले आणि त्यावेळेला शरद पवारांच्या बरोबर 50 लोक निवडून आले आणि त्यातले अनेक लोक गेले सत्ता आली नाही म्हणून आणि 6 राहिले आणि नंतर परत पुढे 70च्या आसपास आले असं ते सांगतायत. म्हणजे काय, तर मी जरी अल्प मतात गेलो, मायनॉरिटीत गेलो आणि खूप कमी लोक माझ्यावर राहिले, तरी आपण एकत्र राहिलो तर आता आपण म्हणजे कोण. तर त्यावेळेला त्यांची जी काँग्रेस येस होती ती आणि आता जी राष्ट्रवादी, यात फरक आहे. त्याचं कारण असं की तेव्हाचा काळही वेगळा होता. तेव्हा इंदिरा गांधी होत्या, अंतुले होते, असे लोक होते आणि राज्यात इतरही मातब्बर नेते होते. आज परिस्थिती अशी आहे की शरद पवारांच्या पक्षातले सगळे मातब्बर नेते अजित पवारांबरोबर आहे. शरद पवारांच्या बरोबर जयंत आव्हाड, जयंत पाटील, रोहित पवार, सुप्रिया सुळे असे हाताच्या बोटावर मोडणे इतके वगळले तर फारसे नेतेही उरलेले नाहीत. त्यामुळे अशा परिस्थितीत ते नवीन आमदार मी निवडून आणेन आणि नवीन काहीतरी करेन, बरं त्यांचं वय 85 हे सगळं लक्षात घेतलं तर ते जे बोलतात ते कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी बोलतात, पण तेच तेच सांगून कार्यकर्ते राहत नाही, ती वस्तुस्थिती आहे. दुसरीकडे सुप्रिया सुळे जे म्हणतात की पाऊस आल्यावर ठरवू रेनकोट घालायचा का छत्री घालायची, कारण ते संदर्भ असा होता की अजित पवारांच्या बरोबर जाऊ का, म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आमच्या पक्षाचं धोरण शरद पवार साहेबांनी पक्ष स्थापन केला 25 वर्षापूर्वी, तेव्हापासून असं ठेवलंय की विधानसभा किंवा लोकसभेला विषय वेगळा असतो, खालच्या म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना स्थानिक नेते ठरवतात कोणाशी अलायन्स करायचं, तिथलं यशापयश लक्षात घेऊन. थोडक्यात महाराष्ट्रामध्ये काँग्रेस सुद्धा शिवसेनेबरोबर गेलेली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रभारव प्रदेशाध्यक्ष असताना. तसं आमची राष्ट्रवादी प्रसंगी अजित पवारांबरोबर जाऊ शकते स्थानिक पातळीवरच्या यशासाठी, एकनाथ शिंदेबरोबरही जाऊ शकते उद्धव ठाकरे अलायन्स मध्ये असले तरी, कारण ती स्थानिक गरज असेल त्या त्या जिल्ह्यातली, त्या त्या ग्रामपंचायतीतली किंवा त्या त्या जिल्हा परिषदेतली, हे जर समीकरण असेल त्या अर्थाने त्यांनी रेनकोट घालायचा का छत्री. आता प्रॉब्लेम काय आहे, सुप्रियाताई म्हणतायत की पाऊस आल्यावर बघू आम्ही रेनकोट घालायचा का छत्री. प्रश्न असा आहे की उद्धव ठाकरेंनी ऑलरेडी रेनकोट म्हणून काँग्रेसला आणि छत्री म्हणून तुम्हाला घेतलंय, त्यामुळे तुम्ही माणूस नाही ठरवायला छत्री घालू का रेनकोट, तुम्ही छत्री किंवा रेनकोट आहात हे त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. अडचण तिथे आहे की जे ड्रायव्हर सीट मध्ये नाहीत ते आपण ड्रायव्हर सीट मध्ये असल्यासारखे बोलतात आणि पक्षाचं एवढं पतन झाल्यावर आम्ही ठरवू असं म्हणतात, त्यांना कळेल निवडणुकीत, इतकंच आपण म्हणू शकतो. निश्चितपणे. आता आपण दुसरा भाग बघूया अजित पवारांच्या भाषणाचा. अजित पवार म्हणाले की आम्हाला सत्तेत राहिलो तरच लोकांची कामं होतात, त्यामुळे आम्ही भाजपाबरोबर राहिलेलो आहोत. आम्हाला कधीही बहुमत मिळालेलं नाही, आम्हाला नेहमी आघाडी करावी लागलेली आहे आणि आता सुद्धा जी परिस्थिती आहे त्या प्राप्त परिस्थितीमध्ये आम्ही
सत्तेच्या बरोबर राहिलं तर लोकांची कामं होतात. उगाच विरोधकामध्ये राहून मोर्चे काढणं आणि हे आंदोलनं करणं याने काही लोकांची कामं होत नाहीत. अशा पद्धतीचं विधान त्यांनी केलं. दुसऱ्या बाजूला प्रफुल्ल पाटलांनी साधारणपणे ह्याच भाषेमध्ये बोललेले आहेत ते. विलिनीकरणाच्या संदर्भामध्ये तटकरे एकटेच बोलले. ते म्हणाले आमच्याकडे प्रस्तावात आलेला नाही. अशा 3 नेत्यांची तिकडची भाषणं घेतली, 3 नेत्यांची इकडची भाषणं घेतली. तर ही अजित पवारांकडच्या गटाच्या भाषणांबद्दल तुम्हाला काय म्हणता येईल? अजित पवारांनी पक्षातनं बाहेर जाऊन फडणवीसांच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून शपथ घेतली, तेव्हा जे सांगितलं तेच ते आता सांगतायत, की सत्तेमध्ये राहिलं तर लोकांची कामं करता येतात. हा एक भाग. आंदोलनं करून, रस्त्यावर उतरून, मोर्चे काढून लोकांचे प्रश्न सुटत नाहीत, असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे खरं तर हे लोकशाहीमध्ये मोर्चे काढून, आंदोलनं करून प्रश्न सुटतात. पण प्रॉब्लेम असा आहे, की काँग्रेस वर्षानुवर्ष सत्तेवर असल्यामुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांची म्हणजे अजित पवार एकत्र असताना ती ही मूळ काँग्रेसचाच भाग होती. तर त्यांना 50-60 वर्ष सत्तेबाहेर राहायची कधी वेळच आली नव्हती. रस्त्यावर उतरायची सवयच नाही. रस्त्यावर उतरायची सवय नाही. त्यामुळे आंदोलने काढून प्रश्न सुटत नाहीत असं ते म्हणतात. हे काही लोकशाहीला तितकंसं धरून होत नाही. पण तरी देखील त्यांना सवय नाही आंदोलनं करायची, म्हणून त्यांना सत्तेची ऊब लागत असेल आणि सत्तेत गेल्यावर प्रश्न सुटतात हे म्हणतात. हे खरं आहे की सत्तेत गेल्यानंतर प्रश्न सुटतात, कामं होतात, हे बरोबर आहे. पण त्याच्यासाठी सगळेच उठून जर सत्तेत गेले तर लोकशाही टिकेल का? म्हणजे लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष मजबूत असायला लागतो आणि तो नसला तर काय होतं ते आत्ताच्या सरकारमध्ये दिसतंय, की विरोधक इतके हतप्रभ आहेत की त्यांना असं वाटत नाही की आपण काही आंदोलन देखील करावं. त्यामुळे जनतेचे प्रश्न खूप आहेत. म्हणजे जनता गांजलेली आहे, रस्त्यावरचे खड्डे आहेत, अनेक प्रश्न आहेत. पण कोणीही आंदोलन करताना दिसत नाही. त्याचं कारण नेत्यांची मानसिकता अशी झाली आहे की सत्तेत जा आणि प्रश्न सोडवून घ्या. आणि सत्ता म्हणजे काय, तर सगळ्यांनी मिळून तिथनं भ्रष्टाचार करा, पैसे खा, पैसे घ्या आणि लोकांचं भलं करा. भलं म्हणजे काय, वाममार्गाने, कार्यकर्त्यांचं वाममार्गाने. त्यामुळे लोकांचा सनदशीर मार्गाने काही होतं याच्यावर तर विश्वास उडत चालला, ही जास्ती चिंतेची बाब आहे. त्यामुळे अजित पवार जे म्हणतात ते चक्क सत्ता पिपासू पद्धतीचं विधान आहे आणि त्यांनी सत्तेच्या लोभासाठीच ते गेलेले आहेत. शरद पवारांच्या पक्षाचे लोक जे आरोप करतात की हे ईडी किंवा बाकीच्या चौकशा टाळायला करतायत, सत्तेत गेले, ते काही प्रमाणात खरंच आहे. म्हणजे भुजबळ तर 2 वर्ष जेलमध्ये जाऊन आले. हसन मुश्रीफांसारखे नेते आहेत, अनेक लोक आरोप असलेले आहेत. त्यामुळे काही अंशी तेही खरं आहे. स्वतः अजित पवार आहे. पण अजित पवारही आहेत. पण सत्तेमध्ये गेल्यानंतर लोक पावन होत आहेत आणि फडणवीसांनी त्याच्यावर उत्तर दिलं. वॉशिंग मशीन राजकारणामध्ये ही मजबुरी आहे. हा अपवाद आहे अजित पवारांना बरोबर घेतलं, हे कायमस्वरूपी नाही. आता हे आपल्याला काळाच्या कसोटीवर बघावं लागेल की हे पुन्हा पुन्हा घेतायत का ही मजबुरी महाराष्ट्राला दीर्घकाळ सहन करावी लागते. पण आंदोलन करून प्रश्न सुटत नाही हे विधान काय मला निष्ठ वाटत नाही, तर्कदुष्ट वाटतं. तसं प्रफुल्ल पटेल किंवा तटकरे जे म्हणाले की अलायन्सचा जो विषय आहे, प्रस्ताव आला तर विचार करू. या सर्व पक्षांची भूमिका अगदी भाजपपासून हीच आहे की स्थानिक पातळीवरचे नेते खालच्या निवडणुकांना ठरवतात. राज्य किंवा केंद्र पातळीवरचा, देश पातळीवरचा निर्णय ग्रामपंचायत नाही, ग्रामपंचायतीला पक्ष नसतात, परंतु जिल्हा परिषद असेल, नगर परिषदा असतील, तिथे हे राष्ट्रीय किंवा राज्यस्तरीय विचार करून चालत नाही. खालची समीकरणं तिथे कोणाची काय ताकद आहे, कोणाशी जुळतं, हे सगळं बघून अधिकाधिक यश मिळवण्यासाठी आणि या सगळ्याच्या शेवटी विनाबिलिटी किंवा सत्ता हस्तगत करणं हे त्या सगळ्यांचं उद्दिष्ट आहे. त्यामुळे हे कोणीही त्या दृष्टीने कोणालाही अस्पृश्य मानणार नाहीत आणि कोणीही कोणाशी युती आघाडी करेल असं मला दिसतं स्थानिक स्वराज्य संस्थांना. आणि आज या काही लोकांच्या नेत्यांच्या बोलण्याचा अर्थ रेनकोट असो, छत्री असो, कुठलं तरी पावसात भिजायचं नाही म्हणजे काय, तर सत्तेच्या उभेला जायचं, एवढाच आहे. बरोबर आहे. मंडळी, लक्षात ही गोष्ट घेतली पाहिजे की सत्तेची ऊब मिळाल्याशिवाय लोकांचा विकास साधता येत नाही. अशा पद्धतीची जी मानसिकता तयार होत चाललेली आहे, ही मानसिकता आपल्याला याच्यापूर्वी, स्वातंत्र्यापूर्वी काळामध्ये किंवा स्वातंत्र्योत्तर काळामध्ये झालेली जी काय असंख्य आंदोलनं आहेत, ज्या आंदोलनांमधून म्हणजे लोकनेते तयार झाले, कार्यकर्त्याचे नेते झाले आणि त्यांनी सत्तेच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला किंवा सत्ताधाऱ्यांना गुडघ्यावरती येण्याकरता भाग पाडलेला आहे, हे हळूहळू नामशेष होत जाईल का? खरोखर अशा पद्धतीचं जे काय ध्येयवादी ज्याला म्हणतो किंवा ध्येयवाद ज्याला म्हणतो आपण, हा ध्येयवाद आता राहणार नाही का? काय अशी परिस्थिती निर्माण होईल का? मला या संदर्भातलं नेमकं काय आहे हे कदाचित आपल्या या जनता म्हणून आपल्याकडे उत्तर असेल. माझ्याकडे उत्तर त्याच्याकडे असंच आहे की ज्या पद्धतीची मानसिकता वाढत चाललेली आहे, ती मानसिकता पाहता हे हळूहळू ध्येयवाद कमी होत चाललेला आहे आणि सत्तेची महत्वाची वाटत चाललेली आहे. अर्थात जशा घडामोडी पुढे होत जातील, पुढच्या आठवड्यामध्ये काय घडामोडी होतील
हे आपण पाहूया आणि त्याच्यानंतर त्या येणाऱ्या विषयांवरती आपण भाष्य करूया. सध्याच्या घडीला आपण ज्या विषयावर चर्चा केली तो एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला आमच्या कमेंट सेक्शन मध्ये जाऊन कळवा. आमचा व्हिडिओ लाईक करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.